अरे हे काय केलं सा? अगं शेवग्याचा ढापा पडला, तुटून पडला वाऱ्यानं. हे ढापा झालाय लहान आणि शेंगाचं ओझं झालं त्या ढाप्याला जास्त आणि त्यामुळे त्या ढापाखाली तुटून पडला. आता ह्यात शेवग्याच्या शेंगाचं बारीक आहे, कवळ्या आहेत शेंगा, याचं काय करायचं? याची भाजी करूया. आणि ह्या पाला याची पण भाजी बनवूया. चालतंय. ह्याची भाजी नंतर करूया, आता आपण शेवग्याची भाजी बनवूया. हा होय. तर 20-25 शेंगा असतील याला, जास्तच असतील. केवढ्या आहेत? भरपूर आहेत. 20-25 पेक्षा जास्त असतील. चला तर मग या इथंच तोडूया का आतमध्ये तोडूया? आतमध्ये तोडूया. तर मैत्रिणींनो, हा शेवग्याचा ढापा किंवा फांदी म्हणा, काही म्हणा चालेल. आम्ही ढापा म्हणतो, फांदी म्हणतो, दोन्हीही म्हणतो. तर आमच्याच झाडाचं ना हे वाऱ्यामुळे पडलं होतं. पाऊस खूप चालू आहे, मुसळधार आमच्याकडे पाऊस आता बरेच दिवस झाले चालू आहे आणि त्यात वारं पण खूप जोराचं सुटलं होतं आणि वाऱ्यामुळे ही फांदी आहे ना झाडाची तुटून पडली. म्हणून म्हटलं चला या शेवग्याला, या फांदीला अगदी बारीक कोवळ्या कोवळ्या वाती आहेत शेवग्याच्या शेंगाच्या. आता म्हटलं याचं काय बनवायचं? तर आत्या आमच्या चालल्या होत्या बायकांना, म्हणजे गल्लीतल्या जाता येता ज्या शेवग्याच्या शेंगा पाहून म्हणत होत्या सारख्या, आम्हाला पण शेंगा पाहिजेत, आम्हाला पण शेंगा पाहिजेत. तर त्या बायकांना म्हणत होत्या की 2-2 मी सगळ्यांना देऊन टाकतो, 4-4. तर म्हटलं नको, थांबा, आपण दुसऱ्या आहेत अजून भरपूर आमच्या झाडाला शेंगा, त्यातल्या आपण मोठ्या झाल्यानंतर देऊया. तर आपण याची आता भाजी बनवूया म्हटलं. तर ही भाजी आता कोवळ्या शेंगांची ना अशीच आपण या शेंगा चावून खायच्या आहेत, अजिबात याच्यातलं काहीही आपण टाकायचं नाही आहे. आणि इतकी छान भाजी होते नाही, मुलांनीसुद्धा आवडीने खाल्ली आणि सगळ्यांनी म्हणजे त्याची तारीफ केली की खूपच छान ही भाजी झाली आहे. तर सगळ्यात अगोदर ह्या शेंगा मी चिरून कट करून घेतल्या, तशा लांब लांब म्हणजे 2-3 इंचाचे काप करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, खरं तर ही शेवग्याची फांदी आहे ना, या शेंगांचं ओझं खूप झालं होतं आणि त्यात पाऊस आणि वारा, त्यामुळे त्या फांदीला हे ओझं पेललं नाही, त्यामुळे ही फांदी तुटली. आणि सगळ्यांचं आमच्या घरात काय झालं होतं, जीव हळहळत होता की एवढी छान शेंगांनी भरलेली फांदी आमची तुटली म्हणून. आणि एवढ्या शेंगा मात्र खराब होणार, एवढ्या कोवळ्या शेंगा आता काय करायच्या म्हणत होती सगळी. पण या शेंगा आम्ही शक्कल लढवली आणि म्हटलं चला ही भाजी बनवून पाहूया तरी कशी होती. तर सगळ्यांना खूपच आवडली. तरीही करेपर्यंत आत्या आमच्या म्हणतच होत्या की तुम्ही ह्या शेंगा करू नका आणि उगाच तेलाचं, चटणीचं, मिठाचं मात्र करू नका, त्यापेक्षा ह्या देऊन टाकूया. तर आम्ही म्हटलं नको, अशाही तशाही ह्या पडल्याच आहेत, तर करून पाहूया. केल्यानंतर जर कुणी नाही खाल्ल्या, नाही कोणाला आवडल्या, तर मग तुम्ही कोणाला द्यायच्या त्यांना द्या, असं आम्ही म्हटलं त्यांना. आणि मग आम्ही ती भाजी करायला घेतली. मग त्याही खुश झाल्या आणि म्हटल्या मग करा. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी फोडणीसाठी वापरायचं आणि कढीपत्ता घालायची 5-6 पानं आणि भरपूर कांदा घालायचा. कांदा छान थोडासा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खोबरं घालायचं बारीक चेचून, खलबत्त्यामध्ये चेचले. त्यानंतर आलं, लसूण हे सुद्धा घालायचं थोडं थोडं. एक 5-6 पाकळ्या लसणाच्या, 1 इंचाचा तुकडा आल्याचा तुकडा. त्यानंतर हे सगळं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक किंवा 2 टॅमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. हे टॅमॅटोसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा. मैत्रिणींनो, तुम्ही ही अशी शेवग्याची भाजी, शेंगाची भाजी कधी बनवताय का नाही मला माहिती नाही, पण जर बनवत असाल तर मला वाटते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात ना, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते. कोणतीही भाजी हीच अशी नाही, प्रत्येक भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनेच केली जाते. ती प्रत्येकजण आपापली भाजी आवडीने खात असतात, त्यामुळे ही भाजीसुद्धा आमच्यात आवडीने खाल्ली सगळ्यांनी. साधे सिंपल मसाले याच्यामध्ये घालून ही भाजी बनवली आहे. तर पहा, हळद घातली अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा आहे. 1 चमचा मीठ घातले, चवीनुसार तुम्ही घालू शकता, म्हणजे भाजी तुमची किती कमी जास्त आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते. आणि आमचा लाल तिखट मसाला घातला आहे, म्हणजे ज्या आमचा साठवणीचा मसाला असतो ना चटणीचा, तो आम्ही 1 वर्षासाठी तो बनवून ठेवतच असतो नेहमी. मे महिन्याच्या आसपास, म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात हा मसाला आम्ही बनवतो. तर हा मसाला मी 1-2 चमचे घातला आहे. तुम्हा बऱ्याच मैत्रिणींच्या मला कमेंट आल्यात की हा कोल्हापुरी लाल तिखट मसाला आहे ना, तर त्याची रेसिपी सांगा किंवा तो तुम्ही कसा मसाला बनवून ठेवताय, कसा साठवताय ते दाखवा. तर हा मसाला आता आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण हा वर्षातून एकदाच बनवला जातो आणि तो एप्रिल किंवा मे महिन्यात तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळेल. त्यावेळी ज्यावेळी आम्ही हा मसाला बनवतो ना, त्यावेळी हा व्हिडिओ मी नक्की बनवीन.
पण आत्ता माझ्याकडे सध्या तरी तो व्हिडिओ नाही आहे आणि चॅनलवरती सुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केलेला नाही आजपर्यंत. त्यामुळे तुम्हाला मी सांगू नाही शकत की आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही तो पहा असं सुद्धा म्हणू शकत नाही. तुम्हाला या पुढच्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा मसाला मी दाखवीन कसा बनवायचा आहे. तर आता तो मसाला मी याच्यामध्ये 2 चमचे टाकला आहे, तो छान परतून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये या शेंगा टाकल्यात पहा. तर या शेंगासुद्धा तेलामध्ये 5 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याचा मसाला आहे ना तो छान त्याला लागेल असं 5 मिनटं परतायचे आहेत. या शेंगा ना अगदी बारीक आणि कोवळ्या आहेत, त्यामुळे तेलामध्ये परतत असतानाच त्या अगदी थोड्या थोड्या मऊ व्हायला लागतात. त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं, अर्धी वाटी किंवा 1 वाटी असं पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हलवून घेऊन मग परत झाकण ठेवून ना 5 मिनटं वाफ काढली ना लगेच शेंगा या शिजून जातात. जास्ती वेळ नाही लागत या शेंगांना शिजायला. आणि मैत्रिणींनो, 5च मिनटात या शेंगा शिजल्यानंतर ना आम्ही संध्याकाळच्या वेळेला जेवायला वाढताना प्रत्येकाच्या ताटात वाढू का नको करत वाढल्या, कारण खातात का नाहीत माहीत नाही. तोंडात घास घालेपर्यंत आम्ही दोघी जावा एकमेकींच्या तोंडाकडे पाहत बसलो होतो. तर कशा लागतात सगळ्यांना माहीत नाही. तर सगळ्यांना शेंगा आवडल्या आणि आमच्या आत्तींचा डाव फसला. म्हणजे त्यांना त्या बाहेर वाटायच्या होत्या, पण त्या चांगल्या शेंगा झाल्यामुळे सगळ्यांनी खाल्ल्या, त्यामुळे त्यांचं वाटायचं राहिलं. मग आम्ही आत्तीनं म्हटलं की खावा आता, परतच्या वेळेला आपण दुसऱ्या चांगल्या शेंगा 2-2 सगळ्यांना देऊया. मग त्या म्हटल्या बरं ठीक आहे. मैत्रिणींनो, असे गमतीशीर किस्से ना आमच्यात रोजच होत असतात. तर आता इकडे पहा, भाजी आपली कशी छान शिजली आहे आणि दिसते पण किती मस्त. तर ते 5 ते 7च मिनटं लागलीत पहा भाजी शिजायला, या शेंगा शिजायला खूप छान शिजल्यात. आणि ह्या शेंगा आहेत ना ह्या अशाच खायच्या आहेत. आपल्याला याच्यामधलं आतलं काढून बाहेरचं टाकायचं नाही आहे, सगळ्या चावून शेंगा खायच्या आहेत. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बरेच दिवस झालं तुमचे खूप सारे प्रश्न येत आहेत, खूप म्हणजे बरेच प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं मी शक्यतो सगळ्या कमेंटना उत्तर देतेच. पण आम्ही दोघी जावा म्हणत होतो की लाईव्ह जायचं, एखाद दिवस लाईव्ह करायचा आणि लाईव्हमध्ये तुमची सगळ्यांची उत्तरं द्यायची. तर तुम्हाला किती जणींना वाटते की आम्ही दोघींनी लाईव्ह यावं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत? तर कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही, म्हणजे आम्ही एखादा दिवस ठरवेन आणि लाईव्ह घेईन. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समोरासमोर मिळून जातील आणि आम्हाला पण समाधान वाटेल की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित मिळालेत. तर मग कधी आणि कोणत्या वेळेला घ्यायचं हेही सांगा तुम्ही. आणि हा शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.